तर महायुतीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे असं फडणवीस म्हणाले। महायुतीच्या इंजिन सोबत अनेक नेत्यांच्या बोगी आहेत असं फडणवीसांनी म्हटलं आहे। महायुतीच्या ट्रेनमध्ये सर्वांना बसण्यासाठी जागा आहे असंही फडणवीस म्हणाले। तर इंडिया आघाडीमधले नेते त्यांचं इंजिन वेगळ्या दिशेने नेतात, त्यामुळे इंडिया आघाडीचं इंजिन न चालणारं न डोलणार आहे अशी टीका फडणवीसांनी केली। अशी आहे की आपल्या युतीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे। त्या इंजिनासोबत शिंदे साहेब आहेत, त्याच्यासोबत आठवले साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत, वेगवेगळे नेते आहेत, देशभरातले देखील वेगवेगळे नेते आहेत। म्हणजे आपल्या इंजिन सोबत मोठ्या प्रमाणात बोग्या लागल्या आहेत। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसायला जागा आहे, आपल्या बोग्यांमध्ये बसायला जागा आहे। आपली विकासाची ट्रेन मोदीजींच्या नेतृत्वात समोर जाणार आहे। राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात, तर शरद पवार बारामतीकडे नेतात, तर उद्धवजी मुंबईकडे नेतात, तर अजून त्यांचे अखिलेश यादव हे तिकडे उत्तर प्रदेशाकडे नेतात, तर ममता बॅनर्जी बंगालकडे नेतात आणि स्टॅलिन ते चेन्नईकडे नेतात। परिणाम असा होतो, सगळे एकमेकाला ओढत असल्यामुळे त्यांचं इंजिन जागेवर हालतच नाही। त्यामुळे न हालणारं न डुलणारं, ज्या इंजिन मध्ये बसायची कोणालाही जागा नाही अशा प्रकारचं त्यांचं इंडिकेटर आहे, अशा प्रकारची त्यांची महाविकास आघाडी आहे।